निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजतंय, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एसपी ऑफिसला जातात, सीपी ऑफिसला जातात, त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही, त्यांना जरूरत असताना सुद्धा। पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात। म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही, जसं की पासपोर्ट, खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायवाळला, निलेश गायवाळ भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही।